Hi students, good morning. How are you? Hope that you all are fine. From last 2 days, we have been learning chapter on saying please. Till now, we saw that bad manners have chain reaction and there is no punishment for bad manners or for being rude or discourteous. आपण कालपर्यंत काय बघितलं ह्या चॅप्टरमध्ये हे बघूयात. आपण हे बघितलं की ना बॅड मॅनर्स एक प्रकारची चेन रिएक्शन निर्माण करतं आणि बॅड मॅनरसाठी कसल्याही प्रकारची पनिशमेंट नाहीये किंवा मग उद्धटपणासाठी कसल्याही प्रकारची पनिशमेंट नाहीये किंवा असभ्यतेसाठी सुद्धा कसल्याही प्रकारची पनिशमेंट नाहीये. आपण हे पण बघितलं की ना कुणाचाही अपमान केला म्हणून कुणालाही शिक्षा होत नाही. अँड वी सॉ दॅट इव्हन दो there is no legal punishment for bad manners or impoliteness, the damage caused by bad manners is much more than the damage caused by physical violence. आता आपण हे पण बघितलं की ना जरी बॅड मॅनर्ससाठी लीगल पनिशमेंट कुठलीही नसेल किंवा कायद्याने कुठलीही शिक्षा नसेल तरी सुद्धा त्याच्यामुळे जो काही डॅमेज होतो तो डॅमेज हा किंबहुना फिजिकल व्हायलन्स केल्यापेक्षा खूप जास्त असतो. म्हणजे आपण कुणाला तरी मारलेला आहे ह्याचा जो डॅमेज आहे तो अपमान केलेल्या डॅमेजपेक्षा कित्येक पटीने कमी असतो. एक वेळ माणूस मारलेलं विसरतो पण कुणीतरी आपला अपमान केला हे लवकर माणूस विसरू शकत नाही. The writer says that as bad manners have chain reaction in the same way good manners also have chain reaction. रायटर असं म्हणतो की ना जसं बॅड मॅनर्सला जसं चेन रिॲक्शन असते किंवा कशी एक साखळी निर्माण होते बॅड मॅनर्सची तशी गुड मॅनर्सची पण एक साखळी निर्माण होते. आणि हे आपण कशातनं बघितलं तर त्या कंडक्टरच्या एक्झाम्पलमधनं बघितलं. अँड व्हॉट वी सॉ दॅट अ गुड नेचर पर्सन स्प्रेड प्लीझंट ॲटमॉस्फिअर व्हेरेवर ही गोज. आता आपण हे पण बघितलं की ना जो एक चांगल्या स्वभावाचा माणूस असतो आनंदी स्वभावाचा माणूस असतो तो काय करतो तर तो आनंद सगळीकडे तो पसरवण्याचा काम करतो. तसंच एक जो वाईट स्वभावाचा माणूस असतो जो रागीट स्वभावाचा माणूस असतो तो काय करतो तर तो रागीट स्वभाव सगळीकडे पसरवण्याचा काम तो रागीट माणूस करत असतो. म्हणजे जशी बॅड मॅनर्सला जसं चेन रिॲक्शन असते तशी गुड मॅनर्सला पण चेन रिॲक्शन असते. मला वाटतं की नाही कालपर्यंतच समजलं असेल. आता आपण पुढच्या पार्टला लेसनच्या चालू करूयात. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट but I hope that only means that he has carried his sunshine on the other road. It cannot be too widely diffused in rather drab world, and I make no apologizes for writing panegyric on an unknown bus conductor. If Wordsworth would gather lessons of wisdom from the poor leech gatherer on lonely moor, I see no reason why lesser people should not take lessons in conduct from one who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. अर्थ घ्या अवघड शब्दांचे. इथं डिफ्यूज असा शब्द आलेला आहे तिसऱ्या ओळीला. डिफ्यूज म्हणजे काय तर पसरवणे टू स्प्रेड इंग्लिशमध्ये. ड्रॅप म्हणजे काय ड्रॅप म्हणजे डल. वर्ल्ड म्हणजे तुम्हाला माहिती की ना जग आहे. नंतर ॲपोलोजाइज करणे म्हणजे काय सॉरी म्हणणे. पॅनार्जिक म्हणजे काय तर मग पीस ऑफ आर्टिकल इन प्रेज म्हणजे काय कोणाचे तरी कौतुक करण्यासाठी एखादं आर्टिकल लिहिणं म्हणजे पॅनार्जिक. आणि नंतर मग पुढचा शब्द आलेला आहे लीच गॅदरर. आता लीच म्हणजे काय तर जळू. जळू गोळा करणारी जी लोक आहेत त्यांना लीच गॅदरर असं म्हणतो आपण. मोर म्हणजे काय तर ग्रासलँड. ग्रासलँड म्हणजे काय तर जिथं गवत उगवायचं चिखल पण असायचा गवत पण असायचं. हे कशासाठी असायचं तर जनावरांना चरण्यासाठी असायचं. हे झाले आपल्या अवघड शब्दांचे अर्थ. नाउ वी विल सी द मीनिंग ऑफ द पॅसेज. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट बट आय होप दॅट only means that he has carried his sunshine on to another road. Now what this author is saying that he is not seeing this bus conductor as he is no longer on his route. म्हणजे तो बस कंडक्टर आता त्या ऑथरच्या रूटवरती नाहीये. ऑथर ज्या रूटनी प्रवास करतो त्या रूटवरती बस कंडक्टर नाहीये. पण तो असं म्हणतो की ना
मला असं वाटतं की ना हा बस कंडक्टर आता काय करतोय की ना त्याचं जे सनशाईन आहे मीन्स त्याचं जे पोलाइटनेस आहे त्याचा जो चिअरफुलनेस आहे वेअर ही इज टेकिंग ही स्प्रेडिंग इट ऑन द अनदर रोड ऑल्सो ऑन द अनदर रूट ऑल्सो. Now what he is saying, see, according to the word, according to the author, this world is a dull place. तो असं म्हणतो की ना हे जे वर्ल्ड आहे हे पूर्ण डल प्लेस आहे. तिथं पूर्ण निगेटिव्हिटी भरलेली आहे, सगळा राग आहे, सगळे प्रत्येक जण दुसऱ्याला दोष देण्याचं काम करतात, अपमान करण्याचं काम करतात, असं हे वर्ल्ड आहे. अँड नाऊ इन दिस डल वर्ल्ड such cheerfulness needs to be spread as widely as possible. तो असं म्हणतो की ना हे जे चिअरफुलनेस आहे हे शक्यतो जास्तीत जास्त ठिकाणी पसरलं पाहिजे कारण का हे जे वर्ल्ड आहे ते डल आहे आणि हे जर चिअरफुलनेस सगळीकडे पसरलं म्हणजे तो जर कंडक्टर सगळीकडे गेला तर तो काय करेल तो सगळीकडे स्वतःचा चिअरफुलनेस आनंदी स्वभाव तो पसरेल आणि सगळे लोक आनंदी होतील. अँड नाऊ ही इज सेइंग हिअर दॅट he is not sorry for writing a piece of praise of for an unknown conductor. तो असं म्हणतो की ना मला अजिबात वाईट वाटत नाहीये किंवा मी सॉरी पण म्हणत नाहीये कारण का एखाद्या अननोन बस कंडक्टरसाठी एवढं मोठं मी आर्टिकल लिहिलं म्हणून मी सॉरी म्हणत नाहीये. व्हॉट ही इज सेइंग दॅट इफ विलियम वर्ड्सवर्थ could learn lessons from a humble rich gatherer in lonely grassland. तो असं म्हणतो की ना जर विलियम वर्ड्सवर्थ सारखा मोठा लेखक किंवा मोठा पोएट हा जर लीच गॅदरर पासनं म्हणजे जळू गोळा करणाऱ्या लोकांपासनं जर लेसन्स घेत असेल विजडमचे तर आपण सुद्धा दुसऱ्यांकडनं लेसन्स घेऊ शकतो. आता लीच गॅदररकडनं लेसन्स घेणं म्हणजे काय तर हा उल्लेख कुठे आला आहे हे बघूयात. इन हिज पोयम रिव्होल्युशन अँड इंडिपेंडन्स, रिव्होल्युशन आणि इंडिपेंडन्स नावाची वर्ड्सवर्थची एक पोयम होती. वर्ड्सवर्थ डिस्क्राइब्स द हार्डशिप्स ऑफ द लीच गॅदरर. तो काय करतो तर लीच गॅदररचे हार्डशिप्स डिस्क्राईब करतो. ते ज्या कठीणाईतनं काम करतात हे तो डिस्क्राईब करतो. नाउ व्हॉट वेअर दिस लीच गॅदरर्स वी विल सी. आता हे लीच गॅदरर्स काय होते हे बघूयात. इन 19th century these leech gatherers used to catch leeches for the medical purposes. हे लीच गॅदरर्स काय करायचे तर मग लीचेस कॅच करायचे. लीचेस कॅच करायचे म्हणजे काय तर जळू कॅच करायचे. कशासाठी तर मेडिकल पर्पजेससाठी म्हणजे डॉक्टर्स हे लीचेस यूज करायचे. नाउ इन 19th century Europe there was a great need for leeches to be used for medical purposes. तर काय असायचं तर मग हे 19व्या शतकामध्ये युरोपमध्ये ह्या लीचेसची खूप मागणी असायची आणि सगळ्यात पॉप्युलर मेथड काय होती लीचेस कॅच करण्याची टू अट्रॅक्ट द लीचेस युझिंग द लेग्स. म्हणजे ती लोक काय करायची आपल्या लेग्सच्या साह्याने म्हणजे आपल्या पायांच्या साह्याने ते लीचेसला अट्रॅक्ट करायचे. मी इथे एक पिक्चर दिलेलं आहे ते समजण्यासाठी ते कसं अट्रॅक्ट करायचे. बघा इथे काही लेडीज आहेत त्या काय करतात त्या पायाने लीचेस अट्रॅक्ट करतात. हे त्या मूरमध्ये उभा आहेत आणि त्यांनी त्यांचे पाय त्या मूरमध्ये घातलेले आहेत आणि म्हणजे पाण्यात उभा राहिल्यासारखं त्या मूरमध्ये त्या उभा राहिलेल्या आहेत आणि ते काय करतात त्या असा प्रयत्न करतात की ना हे जे लीचेस आहेत त्यांच्या पायाला ते येऊन चिकटतील. म्हणजे ते काय करतील की ना त्यांचं रक्त शोषण्यासाठी ते त्या पायाला येऊन चिकटतील असा त्यांचा या लेडीजचा प्रयत्न आहे. बट नाउ दीज पीपल वेर ॲक्च्युली पेड व्हेरी लेस फॉर सच अ डेंजरस जॉब. आता या लोकांना खूपच पेमेंट कमी द्यायचे ती लोक आणि काय व्हायचं दिस लीच गॅदरर्स वुड सफर फ्रॉम ब्लड लॉस अँड इन्फेक्शन कॉज बाय लीचेस. हे जे लीच गॅदरर्स आहेत हे लीच गॅदरर्स काय करायचे त्यांना ब्लड लॉस व्हायचा इन्फेक्शन व्हायचं हे सगळं त्यांना व्हायचं. अँड दिस कंडिशन ऑफ दिस लीच गॅदरर्स वॉज व्हेरी बॅड ॲक्च्युली. बट स्टील विलियम वर्ड्सवर्थ इज लर्निंग लेसन्स फ्रॉम दिस लीच गॅदरर्स. आता ह्यांची जी परिस्थिती होती ह्या लीच गॅदरर्सची ही खूप वाईट परिस्थिती होती. म्हणजे त्यांचं जे समाजामधलं स्टेटस होतं हे खूप खालच्या दर्जाचं स्टेटस होतं आणि विलियम वर्ड्सवर्थ हा खूप मोठा पोएट होता. तर हा लेखक असं म्हणतोय की ना जर विलियम वर्ड्सवर्थ सारखा जर पोएट या लीच गॅदरर्सपासून जर लेसन्स घेऊ शकतो विजडमचे तर आपल्यासारखे सामान्य लोक सुद्धा
कंडक्टर सारख्या माणसाकडनं नक्कीच लेसन्स घेऊ शकतात. आता इथं मी लिचेसचे पिक्चर्स सुद्धा दिलेले आहेत. आता तो इथे काय म्हणतो ते बघूयात की ना, आपण कंडक्टर सारख्या माणसाकडनं, आपण तर सामान्य माणसं आहोत, आपण काही विलियम वर्ड्सवर्थ सारखी मोठी माणसं नाहीये. मग आपण सामान्य माणसं कंडक्टर सारख्या माणसाकडनं सुद्धा आपण लेसन घेऊ शकतो. वाय? बिकॉज ही अपलिफ्टेड हिज सिम्पल जॉब थ्रू गुड टेम्पर अँड काइंडलीनेस. असं का घेऊ शकतो? कारण का कंडक्टरचा जॉब हा सिम्पलच जॉब होता, तरी सुद्धा त्यांनी तो जो जॉब आहे तो खूप वरच्या लेवलला नेला होता. का वरच्या लेवलला नेला होता? कारण का तो खूप चांगल्या टेम्परनी वागायचा किंवा खूप काइंडनेसनी वागायचा, खूप दयेने तो लोकांशी वागायचा. म्हणजे काय? तर मग असा विचार करा की ना, त्या कंडक्टर बरोबर तुम्ही प्रवास करताय, तुम्हाला त्या कंडक्टरचा अनुभव आला, तुम्ही त्या कंडक्टरला कधीही विसरू शकणार नाही. म्हणजे तुम्ही कायम लक्षात ठेवाल की ना, असा एक कंडक्टर खूप चांगल्या स्वभावाचा आपल्याला कधीतरी भेटला होता, जसं लेखकांनी ते लक्षात ठेवलं तसं. It is a matter of general agreement that war has had chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. We cannot get them back by invoking the law. The policeman is a necessary symbol, and the law is a necessary institution for a society that is still somewhat lower than the angels. But the law can only protect us against material attack, nor will the liftman's way of meeting moral affront by physical violence help us to restore the civilities. I suggest to him that he would have had more subtle and effective revenge if he had treated gentlemen who would the gentleman who would not say please with elaborate politeness. He would have had victory not only over the boor but over himself, and that is the victory that counts. The polite man may lose material advantage, but he always have spiritual victory. इथपर्यंतच बघूयात. पहिल्यांदा अर्थ बघा. चिलिंग. चिलिंग मीन्स व्हेरी बॅड इफेक्ट ॲक्च्युली. सिव्हिलिटीज. सिव्हिलिटीज म्हणजे संस्कृती, आपण मागच्या वेळेस बघितलं. नंतर इन्वोकिंग मीन्स टू पुट इन टू इफेक्ट. आणि लोअर दॅन एंजल्स. लोअर दॅन एंजल्स म्हणजे काय? तर देवदूतापेक्षा कमी. हे कुठं वापरलेलं आहे? तर बायबलमध्ये हे वापरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, दाव हॅज मेड हिम अ लिटिल लोअर दॅन एंजल्स देअर. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे इथे की ना, दाव. दाव म्हणजे देव ॲक्च्युली. दाव म्हणजे यू. दाव हा जुना इंग्लिशमधला शब्द आहे. दाव म्हणजे यू. यू म्हणजे इथं देवाला ते उद्देशून असं म्हणतात की ना, तुम्ही माणसाला बनवलं. माणसाला बनवलं, पण कसं बनवलं? तर देवदूतांपेक्षा थोडंसं कमी बनवलं. मीन्स इन शॉर्ट व्हॉट वी कॅन से, लेस परफेक्ट दॅन गॉड्स, असा त्याचा अर्थ होतो. नंतर मॉरल अफ्रंट. मॉरल अफ्रंट म्हणजे काय? तर नैतिक विरोध. सटल म्हणजे काय? मेकिंग यूज ऑफ क्लेवर अँड इनडायरेक्ट वेज टू अचीव समथिंग. आणि बूर म्हणजे काय? तर मग रूड पर्सन किंवा उद्धट माणूस. नाव व्हॉट ऑथर इज सेइंग. सी, the author is saying that there is a general feeling that war, that is World War, means both the World Wars, First World War and Second World War, had very bad effect on the people, and it has taken away the civility in man's daily life. तो असं म्हणतोय की ना, हे जे वर्ल्ड वॉर्स झालेले आहेत, पहिला आणि दुसरा, हे दोन्ही वर्ल्ड वॉर्सनी काय केलं? तर ह्या दोन्ही वर्ल्ड वॉर्सनी माणसाच्या जीवनावरती खूप वाईट इफेक्ट केलेला आहे आणि त्याच्यामधला जो सुसंस्कृतपणा होता तो सगळा काढून नेलेला आहे. नाव विथ दिस सिव्हिलिटी द मॅन यूज टू मेक हिज लाईफ स्वीटर. तो काय करायचा माणूस की ना, ह्या ज्या सिव्हिलिटीज होत्या त्या सिव्हिलिटीज काय करायच्या? तर मग
तो ॲटमॉस्फिअर जे सगळं होतं ते स्वीटन करायचं. नाउ व्हॉट हॅपन ड्यू टू दिस वर्ल्ड वॉर्स, ऑल द सिव्हिलिटीज वेर टेकन अवे ड्यू टू दिस वर्ल्ड वॉर्स. म्हणजे ह्या वर्ल्ड वॉर्सनी काय झालं की नाही, हे जे सगळे सिव्हिलिटीज आहेत, हे जे सगळे सभ्यतेचे शब्द आहेत किंवा सुसंस्कृतपणाचे जे काही लक्षणं आहेत ती सगळी काढून नेली. नाउ ऑथर सेज दॅट दिस सिव्हिलिटीज मस्ट बी रिस्टोर अगेन टू मेक लाईफ विथ वन अनदर इझियर. तो असं म्हणतो की ना, जर आपल्याला एकमेकांशी जर लाईफ सुसंस्कृत करायचं असेल, जर आपलं लाईफ जर चांगलं करायचं असेल तर काय करावं लागेल, तर हे ज्या सिव्हिलिटीज आहेत त्या आपण परत रिस्टोअर करणं खूप गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये. नाउ दिस कॅनॉट बी डन विथ द हेल्प ऑफ पोलिसमॅन ऑर लॉ. तो असं म्हणतो की हे काही पोलिसमॅन किंवा लॉच्या मदतीने हे काहीही होणार नाही. वाय इट कॅनॉट बी डन? बिकॉज पोलिसमॅन इज द सिम्बॉल ऑफ लॉ अँड लॉ इज अ नेसेसिटी इन्स्टिट्यूशन. तो असं म्हणतो की ना, पोलिसमन काय आहे, तर पोलिसमन हे कायद्याचा एक सिम्बॉल आहे. जसं कोर्ट एक जसं एक कायद्याचा सिम्बॉल आहे, जसं वकील जसं कायद्याचा एक सिम्बॉल आहे, तसं पोलिसमन सुद्धा एक कायद्याचा सिम्बॉल आहे. आणि कायदा म्हणजे काय आहे, ॲक्च्युली एक इन्स्टिट्यूशन आहे समाजाची. आता हा समाज कसा आहे, नाउ दिस सोसायटी इज ॲक्च्युली नॉट येट परफेक्ट सोसायटी. तो असं इथं म्हणतोय की ना, मच लोअर दॅन द एंजल्स ॲक्च्युली. तो असं म्हणतोय की ना, कुठल्या समाजाचं हे प्रतीक आहे, तर मग असा समाज, जो समाज स्वतःच अजून परफेक्ट नाही, म्हणजे समाजच जर अजून परफेक्ट नसेल तर मग इन्स्टिट्यूशन कशी परफेक्ट असेल, आणि मग त्याला रिप्रेझेंट करणारा जो काही पोलिसमन असेल तो कसा परफेक्ट असेल, असं त्याला म्हणायचं आहे. आणि तो असं म्हणतो की ना, ह्या सगळ्यांच्या मदतीने आपण नैतिक मूल्य कुठलीही जपू शकत नाही. And what he is saying here that law can protect us against physical violence only. तर लॉ काय करू शकतो, आपल्याला फिजिकल व्हायलन्सनीच फक्त प्रोटेक्ट करू शकतो. And he is also saying that the liftman's way of reacting to the insult and rudeness of the passenger by physical violence is also not appropriate. तो असं म्हणतोय की ना, जरी लिफ्टमॅनचा जो वे आहे तो इन्सल्ट म्हणजे मॉरल अफ्रंट असं लिहिलेलं आहे इथं. मॉरल अफ्रंट म्हणजे आपण बघितलं की ना, नैतिक विरोध. म्हणजे काय, त्याचा जो अपमान झालेला आहे, तो अपमानाचा सामना करण्यासाठी त्यांनी काय केलं, तर त्यांनी फिजिकल व्हायलन्सचा यूज केला. नाव ही इज सेइंग दॅट दिस इज ऑल्सो नॉट राईट. मीन्स इट इज नॉट राईट टू यूज व्हायलन्स फॉर, सॉरी, इट इज नॉट राईट टू यूज व्हायलन्स फॉर insult or rudeness or impoliteness. Now he can be saying, he is saying here that if the rudeness is replied with politeness, the revenge might be achieved and the liftman would also have kept his moral superiority. आता तो असं म्हणतो की ना, जर हा जर अपमान आहे, हा अपमान जर त्यांनी पोलाइटनेसनी जर आन्सर केलं असतं, तर तो असं म्हणतो की ना, रिव्हेंज पण अचीव झालं असतं. त्याचं असं म्हणणं आहे की ना, रिव्हेंज तर अचीव झालं असतं, पण त्याच्याबरोबर काय झालं असतं, तर त्याची जी मॉरल सुपिरियॉरिटी आहे कुणाची, तर लिफ्टमॅनची, ती साध्य पण झाली असती. म्हणजे त्याला असं म्हणायचं की रुडनेसनी उत्तर देऊन काहीही उपयोग होणार नाही. रुडनेसला जर तुम्ही पोलाइटनेसनी उत्तर दिलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो. द लिफ्टमॅन वुड हॅव वन विक्ट्री नॉट ओनली ओव्हर द रूड मॅन बट ऑल्सो ओव्हर हिमसेल्फ. तो असं म्हणतो इथं की ना, तो जो लिफ्टमॅन आहे त्या लिफ्टमॅननी काय केलं असतं की ना, स्वतःवरती म्हणजे त्या उद्धट माणसावरती तर विक्ट्री मिळवलीच असती, पण त्याच्याबरोबर स्वतःवरती पण विक्ट्री मिळवली असती. म्हणजे काय, स्वतःच्या मनावरती पण विक्ट्री मिळवली असते. व्हॉट ही इज सेइंग, ही वुड हॅव हॅड विक्ट्री नॉट ओनली ओव्हर द बुर. मीन्स नॉट ओनली ओव्हर द बुर म्हणजे काय, तर उद्धट माणसावरती पण मिळवली असती, बट ओव्हर हिमसेल्फ म्हणजे त्याच्याबरोबर स्वतःवरती पण विक्ट्री मिळवली असती. त्यांनी काय केलं ते बघा. व्हॉट ही डिड when he threw the man out of that lift, he was thinking over the insult for full day. म्हणजे त्याचं समाधान नाही झालं, ऍक्च्युली त्याला फेकून देऊन त्याचं समाधान नाही झालेलं. त्यांनी काय केलं, तो घरी गेला, त्याचा सगळा राग त्याच्या बायकोवरती काढला. इथपर्यंत सुद्धा त्याचं समाधान झालं की नाही आपल्याला माहित नाही, म्हणजे कुठेच समाधान नाही झालं. बट इफ ही वुड हॅव यूज पोलाइटनेस
instead of throwing the passenger out of the lift, त्यांनी जर पोलाइटनेस यूज केला असता तर कदाचित तो असं म्हणतो की ना देर वुड हॅव बीन सम विक्ट्री, तर त्यांनी विक्ट्री काउंट केली असेल. द पोलाइट मॅन मे लूज मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅज स्पिरिच्युअल विक्ट्री. तो असं म्हणतो की ना पोलाइट जो माणूस आहे तो मटेरियल ॲडव्हान्टेज म्हणजे काय, तर फिजिकल ॲडव्हान्टेज, त्या क्षणाचं जे ॲडव्हान्टेज आहे, लोकांना दिसणारं जे ॲडव्हान्टेज आहे ते ॲडव्हान्टेज तो लूज करत असेल, पण स्वतःच्या मनावरचं जी विक्ट्री आहे तो मिळवू शकत असेल. म्हणजे तो असं म्हणतोय की ना स्वतःच्या मनावरती विक्ट्री मिळवणं हे खूप जास्त महत्वाचं आहे, जे आपण बरेच जण मिळवू शकत नाही. In this paragraph, the author is saying that the best way to restore civilities is not war but by being polite with impolite. म्हणजे ह्या पॅरेग्राफमध्ये तो काय म्हणतोय की ना जर आपल्या सुसंस्कृतीपणा परत आणायचा असेल तर वॉरचा किंवा युद्ध करून काहीही उपयोग होणार नाही. तर कशाचा उपयोग होईल, तर इम्पोलाइट पर्सनशी पोलाइटली वागूनच तो उपयोग होणार आहे. दिस इज इझियर सेड दॅन डन. आता हे खूप इझियर आहे सांगायला ॲक्च्युली, पण करायला खूप अवघड आहे. बट दिस इज अल्टिमेट वे टू स्पिरिच्युअल विक्ट्री. जरी हे करायला अवघड असेल तरी सुद्धा हा स्पिरिच्युअल विक्ट्रीवरचा हा सगळ्यात चांगला वे आहे, हा एकमेव वे आहे असं तो ऑथर म्हणतो. म्हणजे काय स्पिरिच्युअल विक्ट्री म्हणजे काय, स्वतःवरची जी काही विक्ट्री आहे, स्वतःवरचा जो काही विजय आहे तो मिळवण्यासाठी हा एकमेव वे आहे. जरी तो अवघड असेल, म्हणजे सांगायला सोपा असेल, करायला जरी तो खूप अवघड असेल तरी सुद्धा हा एकमेवच वे आहे. आणि तो असं पण म्हणतो वी कॅनॉट गेट देम बाय इन्वोकिंग लॉ. म्हणजे आपल्याला सिव्हिलिटीज कसं मिळणार नाहीयेत, तर मग कायदा कुठलाही करून कसल्याही सिव्हिलिटीज आपल्याला किंवा सुसंस्कृतपणा आपल्याला परत मिळवता येणार नाहीये. आणि तो इथे असं पण म्हणतोय की ना पोलाइट मॅन मे लूज मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑल्सो हॅज स्पिरिच्युअल विक्ट्री. तो असं म्हणतो की ना एखादा जो सभ्य माणूस आहे तो मटेरियल ॲडव्हान्टेज लूज करू शकेल. मटेरियल ॲडव्हान्टेज म्हणजे कसलं ॲडव्हान्टेज, तर जे लोकांना दिसतं ते ॲडव्हान्टेज, म्हणजे डोळ्याला दिसतं ते ॲडव्हान्टेज, म्हणजे तो पैसा असेल, जमीन असेल किंवा मग ताकदीने मिळवलेला विजय असेल, असं हे मटेरियल ॲडव्हान्टेज त्या पोलाइट माणसाला एक वेळ मिळणार पण नाही, पण त्याला नेहमी स्पिरिच्युअल विक्ट्री मात्र मिळत जाईल. I commend to the liftman a story of Chesterfield. In his time, the London streets were without the pavements of today, and the man who took the wall had the driest footing. I never give the wall to a scoundrel, said a man who met Chesterfield one day in the street. I always do, said Chesterfield, stepping with a bow into the road. I hope the liftman will agree that this revenge was much more sweet than if he had plunged the fellow into the mud. आता अवघड शब्दांचे अर्थ घ्या. पेवमेंट्स म्हणजे काय, तर ज्याला आपण फुटपाथ असं म्हणतो ते पेवमेंट्स. टुक द वॉल म्हणजे भिंतीच्या कडेने चालणे, त्याला टुक द वॉल असा शब्द प्रयोग केलेला आहे. ड्रायस्ट फुटिंग म्हणजे काय, तर मग शूज क्लीन ठेवणे, त्याचा अर्थ ड्रायस्ट फुटिंग. आणि नंतर बो म्हणजे काय, तर वाकणे, ज्याला आपण मराठीमध्ये नमस्कार करणे, वाकून नमस्कार करणे असं पण म्हणतो, ते बो, ते म्हणजे बो. At the end of the lesson, the author tells us the story of Lord Chesterfield. Lord Chesterfield was fourth Lord of Chesterfield and was known for his witty and wise letters which he wrote to his son. In the time of Lord Chesterfield, London streets were without the footpaths of today. The streets were very muddy, and the only way of keeping one's shoes clean, that is, having dry footing, was to walk close to the wall as much as possible. Here, a very narrow strip of the ground was little higher than the rest of the road. Once, while walking on this narrow strip, Chesterfield came face to face with a rude man who refused to step into the mud and allow Chesterfield to pass.
He said, I never give away to a scoundrel. Immediately, Chesterfield stepped into the mud and said, I always do. The author hopes that the liftman will understand that this revenge was much more better than throwing the rude person into the mud. At the आता इथे तो ऑथर काय म्हणतोय ते बघा. तो शेवटी लॉर्ड चेस्टरफील्डचं एक एक्झाम्पल देतोय. लॉर्ड चेस्टरफील्ड कोण होता? तर तो लॉर्ड होता, चौथा लॉर्ड होता चेस्टरफील्ड नावाच्या जागेचा. लॉर्ड म्हणजे काय, ज्याला आपण असं म्हणा की ना, आपण जमीनदार म्हणतो किंवा पूर्वीच्या काही जसं आपण जमीनदार म्हणायचो, जसं आपल्याकडे जमीनदार असायचे, तसं हा लॉर्ड चेस्टरफील्ड होता. आणि तो कशासाठी प्रसिद्ध होता? तर मग त्यांनी खूप छान छान लेटर्स स्वतःच्या मुलाला लिहिलेले आहेत, त्याच्यासाठी तो खूप प्रसिद्ध आहे. नाव दिस लॉर्ड चेस्टरफील्ड वॉज वन्स वॉकिंग ऑन द रोड. आता हे चेस्टरफील्डच्या काळामध्ये काय असायचं ते बघा की ना, लॉर्ड चेस्टरफील्डच्या काळामध्ये भिंतीच्या कडेने काही पेवमेंट्स नव्हते. भिंतीच्या कडेने पेवमेंट्स नव्हते म्हणजे काय, तर मग तिथं फुटपाथ नावाचा काही प्रकार नव्हता. फक्त एक स्ट्रीप होती ज्याच्यावरनं एकच माणूस चालू शकत होता आणि बाकीचा जो रस्ता होता तो सगळा मातीने भरलेला असायचा. तो काही त्या काळामध्ये टार रोड वगैरे काही नव्हता त्या काळामध्ये, किंवा डांबरी रोड वगैरे असं काही नव्हता त्या काळामध्ये. तर मग असा एकच स्ट्रीप होती ज्याच्यावरनं ते लॉर्ड चेस्टरफील्ड चालत होते ॲक्च्युली एकदा. आणि त्यांच्या समोर एक खूप उद्धट माणूस आला आणि तो उद्धट माणूस काय म्हणतो ते बघा. तो असं म्हणतो की ना, मी स्काउंड्रल माणसाला म्हणजे बदमाश माणसाला मी तर रस्ता अजिबातच देत नसतो. म्हणजे तो पेवमेंट असा होता किंवा असं म्हणा की तो जो नॅरो स्ट्रीप ऑफ रोड असा होता की ना, ज्याच्यावरनं एकच माणूस चालू शकत होता. दुसऱ्याला लगेचच उतरायला लागायचं खाली जर समोरनं एक माणूस आला तर. तर मग हा जो माणूस समोरनं आला तो खूप उद्धट होता आणि तो लॉर्ड चेस्टरफील्डला काय म्हणतो की ना, मी बदमाश माणसाला तर अजिबातच रस्ता देत नव्हता. असं म्हटल्या तो लॉर्ड चेस्टरफील्ड काय करतो, तो पटकन खाली उतरतो आणि असं म्हणतो की ना, तू देत नाही पण मी नक्कीच देतो. आता इथं ऑथर असं म्हणतो की ना, हा जो रिव्हेंज आहे लॉर्ड चेस्टरफील्डनी मिळवलेला, त्याने काही त्या माणसाला फेकून दिलं नाही रस्त्यामध्ये, पण तरी सुद्धा त्यांनी रिव्हेंज मिळवला. म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांनी त्या माणसाला इनडायरेक्टली बदमाश म्हटलं. पण हा जो रिव्हेंज आहे तो रिव्हेंज कित्येक पटीने स्वीटन आहे किंवा चांगला आहे त्या माणसाला फेकून देण्यापेक्षा. म्हणजे तो असं म्हणतो की ना, त्या लिफ्टमॅनला समजेल ह्या इन्सिडेंटवरनं की ना, कुणाला तरी मारणं म्हणजे रिव्हेंज घेणं असं अजिबात होत नाही, किंवा मग त्याच्यामुळं आपल्या अपमानाचा रिव्हेंज पण आपल्याला मिळू शकत नाही. तर मग तो कसा मिळू शकतो, तर मग तो एखाद्याशी पोलाइटली वागूनच, म्हणजे जो माणूस उद्धट आपल्याशी वागतो त्या उद्धट माणसाशी पोलाइटली वागूनच तो तो रिव्हेंज आपल्याला मिळू शकतो. म्हणजे त्यांनी असं गांधीजींचं तत्वच इथं सांगितलंय. गांधीजींचं तत्व काय सांगतं की ना, गांधीजी असं म्हणतात की ना, एखाद्याने एखाद्या गालावरती तुम्हाला थोबाडीत मारली तर तुम्ही दुसरा गाल पुढे करा. म्हणजे काय, तर मग उद्धट माणसाने जर तुम्हाला काहीतरी अपमान केला किंवा तुम्हाला काहीतरी शिवी दिली, तुमचा इन्सल्ट केला म्हणून तुम्ही त्याचा इन्सल्ट केला तर काय होणार आहे, तर भांडणं तयार होणार आहेत. मग त्याच्यापेक्षा उद्धट माणसाशी जर तुम्ही पोलाइटली वागला तर काय होईल, तर तो उद्धट माणूस साला चा रिव्हेंज घेतल्यासारखं लगेचच होईल. मला असं वाटतं की ना, लेसन समजलं असेल. थँक यू व्हेरी मच.